कारखान्यांवर निर्बंध घालावे जेणेकरून ते अशा पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने करतील आणि यानंतर बोलायचं गेल्यास पर्यावरण जनजागृतीकरिता प्लास्टिक ऐवजी यांचा पर्यावरणावर खूप मोठा परिणाम होतो व कपडे या उपकरणांचा अतिवापर झाल्यामुळे मानवी आरोग्य आणि पर्यावरणीय आरोग्य कारण या उपकरणाचे तापमान देखील वाढवण्याची कारणीभूत केली आहे. जीवन जैविक प्रणाली आणि अवयवांवर हानिकारक प्रभाव पडणाऱ्या ही प्रक्रियेचा सर्वात जास्त प्रभाव हा लहान मुले आणि विशेषतः गरोदर स्त्रिया नवजात बालकांच्या वाढीवर होत असल्याचे मोठ्या प्रमाणात आढळून आले आहे. याचा अतिरेक टाळणे ही दिंडी नाशिकवरून आलेली आहे. काय उद्देश आहे दिंडी? या दिंडीचा उद्देश असे आहे, झाडे लावा झाडे जगवा आणि तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा. आणि विशेष म्हणजे या दिंडीमध्ये चालूमध्ये वृक्षारोपण केलेलं जातं. आणि हां, किती वृक्ष लावले आत्तापर्यंत जवळजवळ 1.5 लाखापर्यंत झालेलं आहे. आमची चालली कुठे दिंडी? ही दिंडी नाणीजला चाललेली आहे, कोल्हापूर कराड मार्गे. किती दिवसाचा प्रवास आहे हा? 35 दिवसाचा प्रवास, 35 ते 40 दिवसाचा प्रवास आहे. हो हो. किती लोक सहभागी आहेत याच्यामध्ये 1000 लोक दिंडीमध्ये आहे आणि त्यांना सहकार्य करण्यासाठी 500 लोक आहेत. म्हणजे साधारण 1,500ची दिंडी आहे. 1000 लोक 35 दिवस पायी चालणार. 35 दिवस चालणार. काही जे म्हातारेग्रस्त वगैरे आहे ते वाहनाने चालतात. अच्छा. तर याच्यामध्ये तुम्ही अनेक घोषणा यामध्ये लिहिलेल्या आहेत. हो. निसर्गासाठीचे. हो. वेळी पाऊस येतो, निसर्गाचा कोप झालेला आहे. त्या कोप जरा थोडासा शांत व्हावा म्हणून आपलं हा वृक्षारोपण केलं पाहिजे. कारण आता सिमेंटच्या जगामध्ये झाडाची जास्त तोड होत चाललेलं आहे. त्याच्यामुळं स्वामी आमच्या माऊलींनी, आमच्या गुरु महाराजांनी सांगितल्याप्रमाणे दिंडीत आम्ही वृक्षारोपण करत आम्ही नाणीजपर्यंत जाणार आहोत. आता साधारण कुठले लोक सहभागी झालेले? याच्यात नाशिक जिल्हा, पुणे जिल्हा, आम्ही पुणे जिल्ह्यातले सर्व अंतर्गत तालुके, जुन्नर तालुका, शिरूर तालुका वगैरे. जय सियाराम. नरेंद्राचार्यजी आपल्याला या वसुंधरा पायी दिंडीच्या माध्यमातून काय सांगतात की जे काही ग्लोबल वॉर्मिंगचे संकट या समस्त जनतेवर, समाजावर पसरलेलं आहे, या पृथ्वीतलावर पसरलेलं आहे, यासाठी या मानवता आपण या सर्व गोष्टींसाठी